जय महाराष्ट्र. मी सचिन साळुंके. आता भारतामध्ये जे वातावरण चालू आहे, दिल्लीमध्ये जंतर मंतरच्या इथे जे आंदोलन चालू आहे, ते आंदोलन तुमच्या आमच्यासाठी, आपल्या पुढच्या भवितव्यासाठी, आपल्या मुलांच्या भवितव्यासाठी आंदोलन चालू आहे. तेच आंदोलन आता मला असं वाटतं पूर्ण महाराष्ट्रामध्ये, पूर्ण भारतामध्ये प्रत्येक ठिकाणी चालू आहे. काही काही ठिकाणी त्याचे आपल्याला व्हिडिओ सगळे येतातच आहेत, आपण बघतो. तसंच आंदोलन मिराव स्टेशनला सुद्धा काल झालं होतं. आणि आम्ही येत्या रविवारी आपल्या 26 जुलैला येत्या रविवारी आम्ही काश्मीरामध्ये ते आंदोलन ठेवतोय. हे अराजकीय आंदोलन आहे, कोणतेही राजकीय आंदोलन नाहीये. इथे राजकीय कुठले झेंडे नसतील. हे आंदोलन फक्त आणि फक्त आपले जे दिल्लीमध्ये आपल्यासाठी आणि आपल्या पुढच्या भविष्यासाठी जे उपोषण करतायत, आंदोलन करतायत त्यांच्यासाठी. आणि ज्या 21 मुलांनी आत्महत्या केलेली आहे, जो नीटचा पेपर लीक झाल्यामुळे आत्महत्या कमी तो मर्डरच झालेले आहेत, ते जे झालेले आहे त्यासाठी आपण हे आंदोलन करतो. हे आंदोलन आपण काश्मीरामधून चालू करणार आहोत आणि आपला नवीन छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा आहे, स्मारक आहे, त्या स्मारकाजवळ जाऊन आपण तिथे आपण आंदोलन स्टार्ट करणार आहोत. तिथे आंदोलनाचं सुरुवात करणार आहोत. आणि मला असं वाटतं रविवारचं आंदोलन आपण त्यासाठी ठेवलेलं आहे की शाळा कॉलेजेस सुट्टी आहे, सर्वांना सुट्टीचा दिवस असतो. काल जे सोमवारी आंदोलन झालं तेव्हा काही शाळा सुट्टी नव्हते, कॉलेज नव्हते, त्याच्यामुळे काही विद्यार्थ्यांना किंवा काही लोकांना जमलं नसेल. पण येत्या रविवारी जे आपण आंदोलन ठेवलेलं आहे, तर मला असं वाटतं ज्यांना ज्यांना पाठीचा कारण ज्यांचा ताट आहे आणि ज्यांना ज्यांना वाटतं की हे जे चाललंय आपल्या भारतामध्ये, आपल्या देशामध्ये, ते चुकीचं चाललंय, आणि ज्यांना ज्यांना दिल्लीला जायला जमत नाही, कारण प्रत्येकाच्या आपापल्या गोष्टी आहेत, काही समस्या आहेत, त्यांना दिल्लीला जायला जमत नाही, तर मला असं वाटतं काश्मीरला जे आंदोलन होते ते मोठ्या संख्येने विद्यार्थी वर्ग असेलच, पण ज्यांना ज्यांना वाटतंय ते कोणत्याही वयाचे असो, लहान असतील, मोठे असतील, वयोवृद्ध असतील, त्या प्रत्येकाने या आंदोलनाला उपस्थिती दर्शवावी, जेणेकरून आपल्या महाराष्ट्रातून हा आवाज दिल्लीपर्यंत पोहोचला पाहिजे. तुर्तास थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. मी श्रेयस अडकर. आज आपला विषय असा आहे की जो दिल्लीमध्ये जंतर मंतरवर जो प्रोटेस्ट चालू आहे, त्या प्रोटेस्टच्या याच्यामध्ये जे दिल्ली पोलिसांनी जे तरुणांवर आज हल्ला केला, म्हणजे अक्षरशः मी तर म्हणतो की या सरकारची हुकुमशाही, या सरकारची धडपशाही, जी ताकद या लोकांनी युवकांवर दाखवली, ज्यांच्यासोबत तुम्हाला चर्चा करायची होती, त्यांच्या विरोधात तुम्ही तुमची ताकद दाखवली. आणि त्या ताकदीचा निषेध करायला खरं तर हा मोर्चा आहे. नीट पेपर लीक झाला आणि त्या लीकच्या कारणामध्ये 21 पोरांनी आत्महत्या केली, त्याच्या विरोधात हा मोर्चा आहे. तर मी तुम्हाला सांगतो, आज जे तुम्ही घरी बसून नुसतं पोस्ट शेअर करतायत, नुसते लाईक अँड कमेंट करतायत, त्यापेक्षा आपण सत्यात उतरूया रस्त्यावर. आपल्या मीरा भाईंदरची ताकद, आपल्या काश्मीराची ताकद आपण या येत्या रविवारी दाखवूया. सचिन साळुंकेने तुम्हाला सांगितलंच आहे, आपण काश्मीरामध्ये म्हणजे साईकृपा कॉम्प्लेक्समध्ये आपण मोर्चाला चालू करूया आणि तिथून आपण नवीन शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज स्मारकांच्या इकडे आपण जाऊन थांबूया, थोडीफार घोषणाबाजी करूया आणि 2 शब्द वक्त्यांनी ज्यांना कोणाला बोलायचं आहे त्याबद्दल त्यांनी वक्त व्हायचंय. त्याच्यामध्ये एवढंच सांगतो. आणि सगळ्यांनी येत्या रविवारी जमावा. कोण आलं नाही आलं, आम्ही दोघे 100% या मैदानात उतरणार आहे. मग पोलीस केस हो किंवा काय हो, ते तर आम्हाला सवय आहे की आधीच आम्हाला नोटीस येणार, काय येणार, त्याचं काही टेन्शन नाही. पण या देशासाठी, येणाऱ्या युवकांसाठी, कारण खास करून तुम्हाला आज सांगतो, आज मी माझ्या या पूर्ण माझ्या 32 वर्षामध्ये आज मी पहिलं आंदोलन बघितलं जिकडे हिंदू, मुस्लिम, शीख, इसाई सगळे म्हणून त्या आंदोलनामध्ये उभे राहिले. आणि देशाची शक्ती आहे, देशाच्या युवाची शक्ती आहे. त्या युवा शक्तीमध्ये आपण एक थोडंसं खारीचा वाटा का असे ना, थोडंसं आपलं समर्थन आपण तिकडे देऊया. येत्या रविवारी सायंकाळी 5 वाजता आपण साईकृपा कॉम्प्लेक्स पासून चालू करूया. ते नवीन छत्रपती शिवाजी महाराज स्मारक जेपी इन्फ्राच्या इकडे, तिथे आपण थांबूया आणि तिकडे आपण ज्यांना ज्यांना काही आपलं वक्तव्य मांडायचं आहे ते आपण तुम्ही मांडू शकता. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.